नमस्कार. लोकनिर्धार चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी या इथून गायमुख दरवाजा आहे आणि ह्या गायमुख दरवाजाची रचना ही अशी वेगळ्या प्रकारे केलेली आहे जेणेकरून शत्रू पक्षाला सहज हा दरवाजा दिसून येत नाही बाहेरून. उजव्या बाजूला इथे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. आपल्या संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे आणि ते मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं. हे आपला समोर जे दिसतं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. अतिशय फार जुनं हे मंदिर आहे. 329 वर्ष या मंदिराला पूर्ण झालेली आहेत. 329 वर्ष एवढं जुनं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. या मंदिरातील जो गाभारा आहे या मंदिरामध्ये आता सध्या पर्यटकांना कोणाला आतमध्ये जाता येत नाही आणि ज्यावेळी ते सणवार उत्सव चालू असतात त्यावेळी हे दरवाजा हा समोर जो दिसतो आहे तो दरवाजा उघडलेला असतो आणि त्यावेळी सर्वांना आतमध्ये प्रवेश दिला जातो. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. समोर आपल्याला जी तलवार दिसते आहे ही तलवार महाराजांच्या ज्या 3 आवडत्या तलवारी होत्या त्यापैकी एक तलवार जगदंब. तर त्या जगदंब तलवारीची ही प्रतिकृती आहे आणि भवानी तलवार जी आहे जी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांच्या इथे नेहमी असते ती मंदिराचं काम चालू आहे त्यामुळे ती आता सध्या ठेवलेली नाही आहे. ज्यावेळी काम पूर्ण होईल त्यानंतर ती तलवार इथे ठेवण्यात येईल. आणि आता पुढे आपल्या मंदिराचे सेवेकरी इथे भेटतील. त्या सेवेकऱ्यांचं मनोगत आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव गणेश दीपक परब. मी सध्या शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी इथे कांदळगावचा मी खरा रहिवासी, पण काही कारणास्तव मी शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. हे आपण पाहता हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. राजाराम महाराजांनी 1680 साली महाराष्ट्रातील किंवा जगातील सर्वात पहिलं मंदिर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सर्वात पहिलं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांनी 1680 साली स्थापन केलेलं मंदिर आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला 2 तलवारी पाहायला मिळतात. एक तलवार आहे ती जगदंबा तलवारीची प्रतिकृती आहे आणि दुसरी तलवार आहे ती तुळजा फिरंग नावाची तलवार आहे. तसेच आपले महाराजांनी हा किल्ला बांधला ते त्याचे आर्किटेक्ट
होते हिरोजी इंदुरकर. हिरोजी इंदुरकरनी किल्ला बांधला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना विचारले की तुम्हाला बक्षीस म्हणून काय देऊ. तर त्यांनी सांगितलं बक्षीस म्हणून काही नको, आपण स्वराज्य लढवलं. ते स्वराज्य लढवताना आपण पहिला पाय युद्धासाठी जाते घोड्यावर पहिला पाय टाकला तो डावा, आणि आपण स्वराज्य लढवताना जी तलवार चालवली ही उजव्या हाताने. त्याच्यामुळे तुम्ही उजव्या हाताचा व डाव्या पायाचा ठसा आम्हाला द्या. तसा तो भिंतीवर उमटवून घेतला. त्याच्यानंतर त्याची झीज चालली होती म्हणून तो चांदीमध्ये आम्ही उमटवून घेतला. तसंच ते किल्ल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात ठेवण्यात आलेले आहेत. 2 चांदीचे, एक चांदीचा व पायाचा व हाताचा ठसा ठेवण्यात आलेला आहे किल्ल्यामध्ये. धन्यवाद. या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या चहोबाजूनी खारं पाणी आहे, परंतु ह्या किल्ल्यामध्ये 3 गोड्या पाण्याच्या विहिरीसुद्धा आहेत. या 3 विहिरींना नावं दिली गेलेली आहेत. पहिली आहे दहीबाव, त्यानंतर दूधबाव आणि तिसरी साखरबाव, अशी या 3 विहिरींची नावं आहेत. बाव म्हणजे विहीर आणि म्हणूनच त्यावरून ती तशी नावं आहेत, दहीबाव, साखरबाव आणि दूधबाव. महाराजांनी या विहिरींची रचना खूप वेगळ्या प्रकारे करून घेतल्या होत्या. जी काही भुयारी मार्ग होती त्यासाठी या विहिरींच्या रचना तशा केल्या गेल्या होत्या. काही गुप्तवजा वाटा आहेत त्या या विहिरींमधून बाहेर पडायच्या आणि शत्रूंपासून जर काही धोका वाटत असेल तर त्यावेळी या विहिरींद्वारे बाहेर पडलं जायचं आणि बाहेरून मग आतमध्ये यायला भेटायचं. अशा या गुप्तवाटा या विहिरींच्या माध्यमातून तयार केल्या गेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आई भवानी आणि या आई भवानी मातेचं मंदिरसुद्धा आपल्याला या किल्ल्यावरती इथे समोर दिसतं आहे. ही समोर जी आहे ती आई भवानीची पाषाणरूपी मूर्ती आहे. माझं नाव सादिक शेख आहे. सिंधुदुर्ग किल्ला इथे मी राहतो. आमची 8वी 9वी पिढी चालू आहे. या ठिकाणी आम्ही सेवेकरी वर्गातली माणसं आहोत. समोर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे जे छत्रपती राजाराम महाराजांनी 1695मध्ये बांधलेलं आहे. हे जे देवस्थान आहे ते शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्ट म्हणून ओळखलं जातं. त्याच्या व्यवस्थापनाखाली या मंदिराचं जी धार्मिक कार्यक्रम आहेत, विधी वगैरे, ते सर्व या ठिकाणी होत असतात आणि वर्षभर येणारी सर्व सण या ठिकाणी साजरी होत असतात. हा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो खळकाळ बेटावरती आहे, ज्याचं नाव होतं कुर्टे बेट. आणि 1664ला या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 67ला हा किल्ला बांधून पूर्ण झाला. या जे बांधकाम सुरू होतं ज्यावेळी काम चालू होतं बांधकामाचं किल्ला बांधायचं, त्यावेळी अडथळा येत होता. त्या ठिकाणी बांधकामामध्ये इथली तटभिंत ढासळत होती. तर हे
छत्रपतींना शिवाजी महाराज त्या काळी दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांनुसार शिवाजी महाराज कांदळगावचं जे रामेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराज सांगणं केलं आणि त्यानंतर या ठिकाणी जे बांधकाम होतं ते चांगल्या प्रकारे कामाला सुरुवात झाली. त्यानंतर शिवाजी महाराज कांदळगावला जाऊन स्वतः त्या ठिकाणी तिथल्या देवस्थानची पूजा अर्चा केली. तिथे छोटीशी घुमटी उभारली आणि तिथे वडाचंही झाड त्यांनी उभारलं. आजही ते वडाचं झाड फार मोठं आहे. वटवृक्ष त्या ठिकाणी मोठा आहे. तिथे शिवाजी महाराजांची तिथल्या जे रहिवासी आहेत कांदळगावचे त्या ठिकाणी त्यांनी तिथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. आणि दर 3 वर्षांनी या ठिकाणी कांदळगावचं जे देवस्थान आहे ते आपल्या लवाजम्यासह या ठिकाणी दर 3 वर्षांनी भेट देते. फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी तो साजरा होत असतो आणि इथलं जे देवस्थान आहे सर्व देवस्थानाला त्यावेळी भेटी दिल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती शिववेशात आहेत आणि ती जे गोल चेहरा आहे आणि ती पाषाणी काळी जी मूर्ती आहे त्याच्यावरती आता पोशाख चढवलेला आहे आणि या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते मंदिरामध्ये. आणि काल 19 तारखेला या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा झाला मोठ्या प्रमाणात आणि या ठिकाणी कीर्तन, त्यानंतर शिवजन्मोत्सव आणि पालखीची प्रदक्षिणा आणि त्यानंतर भजन सर्जकोट बालभीम मंडळाचं या ठिकाणी भजन झालं. अशा प्रकारे या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता झाली. दरवर्षी या ठिकाणी शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तसंच रामनवमी हाही या ठिकाणी मोठा उत्सव साजरा होतो आणि दसऱ्याचा मोठा उत्सव साजरा होतो. देवीचा गोंधळ या ठिकाणी होतो देवीच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, तसंच महापुरुष मंदिर आहे, तसं आणि मारुती मंदिर आहे, झरीमारी मंदिर आहे आणि गेटजवळ शिवाजी महाराजांच्या हातापायांचे ठसे. गेटवरती चौकोनी जे बांधकाम दिसतं तो शिवकाळी नगारखाना आहे. त्या काळी तिथे नगारा वाजवला जात होता. आता या ठिकाणी शिवराजेश्वर मंदिराकडे नगारा वाजवला जातो. रोज सायंकाळी या ठिकाणी राजांना मानवंदना दिली जाते नगाऱ्या ताशेमध्ये वाजवून. संपूर्ण महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अनेक पर्यटक भेट देत असतात. त्याचप्रमाणे शालेय सहलीसुद्धा या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या दृष्टीने येत असतात आणि ह्या संपूर्ण किल्ल्याला भेट देऊन ह्या किल्ल्याची माहिती ते घेत असतात. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय भवानी लोकनिर्धार न्यूज चॅनलसाठी विशाल राणे, सिंधुदुर्ग, मालवण. जय शिवराय, जय जिजाऊ.